गुड आफ्टरनून. तर ही बघा आमची गुरं आहे ती बघा का, ही एक आमची आहे गाय आणि ही एक आहे बघा का, ही दिसली का इथं का वाट्या. जरा थोडा व्हिडिओ बनवते मी. तिकडं आहे की नाही गुरं, ती नाही ती बघा आपली, ती लय लांब घर आहे त्यांनी आणल्यात बांधायला. ही सगळं म्हणजे आपलंच आहे, ती काय म्हणतात की सगळ्यांची रान आहे ते, पण कुणी पण बांधतंय गुरं. म्हणजे आमच्या इथं असं नसतंय की आमचं रान आहे आणि ह्याच्यात गुरं बांधू नका किंवा काय, असं काय नसतंय बघा. आणि हो का इकडं आमचं घर आहे बघा, हो का ही दिसतंय का आमचं घर. मग ही ह्या गुरांना आणलं होतं खायला थोडं, ती गुरं बसली खात आणि ती गुरं खायला लागली म्हणून म्हणलं चला एखादा व्हिडिओ बनव. तर आत्या पण तिकडनं आवाज येते, त्या सोने सोने इकडे ये इकडे ये, त्यांचं तसंच असतंय. तर मामांचा हात मोडला होता तरी पण मामा गेल्यात ती काढायला, ऊसाचं काय म्हणतात वाड काढायलाच गेलं होतं. आणि मला पण म्हणलं काढ वाढ, मला तर काय वाडच कळ ना की त्यातलं. मामांनी दिलं काढून, मग आणलंय. तर ओलं वाड नाही ती वाळलं आहे असलं काहीतरी. हो का, हे आमचीच आहे पण भीती वाटते मला लय. आत्या मी बसते 5 मिनिटं. कुत्री आले ते कोणाची काय माहिती पण ही माझी नवीन आयडी आहे म्हणून जसं त्या आयडीला सपोर्ट केलता तसं ह्या पण आयडीला सपोर्ट करा. कारण की नाही का ती आयडी ती काय झालं, आता आम्ही इकडं आल्यामुळं, आमच्या घरी आल्यामुळं तिकडं गेल्यावर काय ताईने आयडी खोलून दिली ती तिच्याकडं पण लॉग इन होती. आणि मग इकडं आल्यामुळं मग काही दिवस माझ्याकडंच मोबाईल नव्हता आणि ती काय ती सॉफ्टवेअर मारला फोन, ती झालं सगळं डिलीटच झालं. ती काय आयडीचा पासवर्ड बी ताईकडंच आणि सगळं ईमेल आयडी बी तिकडंच आणि सगळंच तिकडं. त्याच्यामुळं मग मला लॉग इन करायला इकडं आयडी पासवर्ड हे माहीत नसल्यामुळं काय लॉग इनच होत नव्हतं. आणि काय 8 दिवस माझ्याकडं नव्हता मोबाईल. त्याच्यामुळं मग मला काही म्हणजे व्हिडिओ टाकायचं हे काही सुचत नव्हतं आणि येत पण नव्हतं. मग कसं तरी आता ह्यांना समजवून तेवढंच, म्हणजे सगळ्यांना तर माहिती आहे यूट्यूबवरनं पैसे मिळतात. कारण निम्म्यापैकी तर सगळी माणसं यूट्यूबवरच आहेत, म्हणजे त्यांचं घरच यूट्यूबवर आहे. तसं म्हणजे प्रत्येकाची आशा असते, म्हणजे पैशामुळंच काहीतरी चॅनलचं असतंय. कुठं ना कोण कुठनं फेसबुकवरनं करते, कोण कशावरनं करते, मग यूट्यूबला पण पैसे मिळतात. असं म्हणजे मला पण एक प्रकारची असं मदतच व्हावी म्हणून आपलं चला म्हणलं काढा. म्हणूनच ताईने मला आयडी खोलून दिली ना, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना. पण ती तिकडंच आता ती येणं जाणं नसल्यामुळं, आता ताईच तर तुम्ही व्हिडिओ बघताय, त्याच्यामुळे ती काय येणं जाणं नसल्यामुळं, काय कॉन्टॅक्ट पण नसल्यामुळं, ती काय पासवर्ड पण मला माहिती नाही आणि ते काहीच माहिती नसल्यामुळं मग मला दुसरी आयडी खोलायची वेळ आली. तर त्या आयडीला जसं सपोर्ट केला तसं ह्या आयडीला पण सपोर्ट करा. तर पुढचं तर आपण सांगू शकतो की आता जास्त दिवस माझे व्हिडिओ नाही आल्यामुळं काय तुम्ही पण एवढे व्ह्यूज पण येणार नाहीत किंवा कोण बघणार पण नाही आणि काय पण नाही असं म्हणजे मला वाटतं. पण तुम्ही करा तेवढ्यात सपोर्ट करा, लाईक पण करत जावा आणि ह्या आयडी पण आपली शेअर करा, म्हणजे जेणेकरून आपलं म्हणजे पहिल्यासारखं रेग्युलर चालू राहील. रेग्युलर आपलं म्हणजे व्हिडिओ ही टाकत जाईन, मग मी पण रेग्युलर चालू राहीन. त्या आयडीचं काय बघू आता, दिली तर आयडी मग ते बरंच होईल आणि नाही दिली तर नाही दिली, मग आता काय करायचं. जाऊ द्या, घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे पण राहावं लागेल. आणि ते बाकीचा विषय नंतर पण सांगता येईल. पण असं आपल्याला कोणाच्या विषयी काही वाईट बोलायचं नाही, काही वाईट पण कोणाविषयी ऐकायचं नाही. त्याच्यामुळं आपण निवांत राहायचं आहे आणि आपल्या लेकरा बाळांविषयी आणि प्रत्येकाने आपलं घरगुतीच बोलावं. मला काय वाटतं, हां आपलं यूट्यूबलाच बोलावं घरगुतीच, की बाबा आमच्या घरी हे चाललं आहे, ते चाललं आहे, ते कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम आहे, असं झालं तसं झालं. लोकांच्या उचापत्याकडून काही उपयोग आहे का? नाही. मग लोकांचं काय करायचं, आपल्याला आपल्यापुरतं आपण आपलं बघायचं. लोकांचं काय बघायची गरज आहे? तर काय करायचं आणि काय नाही.
काय सकाळ धरणं पण म्हणजे जास्त दिवस झालं व्हिडिओ टाकलाच नाही. मग म्हणलं चला आपला एखादा व्हिडिओ टाकावा जर ह्याला पण सपोर्ट मिळाला, ह्या आयडीला पण आपला सपोर्ट मिळाला तर म्हणजे बरंच आहे. तुमच्या कमेंट्स पण चांगल्या असतात मला माहीत आहे, कारण माझ्याविषयी कधीच कोणी खराब कमेंट केली नाही. मला पण विश्वास आहे सगळ्यांना तुमच्यावर की मला चला ह्या आयडीला पण मला उचलून धरचन म्हणून, की मी कधी कोणत्याही म्हणजे व्हिडिओमध्ये कधी वाईट बोलले का कोणाविषयी की बाबा ही चांगलीच नाही, ह्या चांगलाच आहे आणि ते असंच झालं ते कोणाला म्हणजे कुणाविषयी वाईट विचारच केला नाही मी. कारण मी दाखवत असते काय की चला बाबा माझी लेकरं शाळेत चालल्या, त्यांनी असा अभ्यास केला, ते झालं हे झालं त्यांना नाही सुटली अजून. अहो त्या तशी 4 वाजल्यात, 5 वाजता सुटती शाळा. आत्यांना काळजी लागली, लांब आहे ना पोरांची शाळा, 1-1.5 किलोमीटर आहे. मग त्याच्यामुळं ते पोरांना म्हणजे शाळा दिसती इथून पण अडचण आहेत ना. रस्ता तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवान की रस्ता लय लांब आहे आणि अडचण पण किती आहे. मग त्याच्यामुळे आत्या पण घाबरते. ह्यांनी असल्यावर जाते, ह्यांनी आणायला सोडायला पण गेलं तर सकाळी, मग आणायला जावं लागतं. कधी ह्यांनी ट्रिपला गेलं म्हणजे असतात नसतात म्हणून आपल्याला आणायला जावं लागतं. तसं काय नाही एवढं विषय, पण लांब असल्यामुळं 2 पोरं नाही येऊ शकत ना बाकीचे, कारण ते आम्ही आहे इथं आत्या मामांचं घर आहे. मग आत्या मामांपाशी मी राहते. आता खाली तिकडं आमचं घर आहे, तिकडं आमचं घर लांब. एखाद्या वेळेस जर गेले तर दाखवून मी तुम्हाला सगळ्यांना. तर तुमच्या कमेंट्समधून मला हेच कळालं की तुमचं प्रेम माझ्यासाठी भरपूर आहे म्हणून, की मला कोणीच वाईट कमेंट्स केली नव्हती आणि इथून पुढं पण करणार नाही. म्हणून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. आणि मग असं जर वाईट कमेंट्स कोणी केली तर जाऊ द्या, ह्या चॅनलला पण मग मी व्हिडिओ टाकणारच नाही. आणि कोण कोण म्हणते जास्त म्हणजे कमेंट्सकडे लक्ष, म्हणजे चांगले माणसं आहेत काय काय, म्हणजे सगळेच म्हणत नाही की सगळेच वाईट आहेत म्हणून, चांगलेच आहेत. तर ह्या पण आयडीला मला सपोर्ट करा. चला तर दाद्याला दीदीला आणायला जायचं आहे, आपल्या आदर्शला. सगळे विचारतात आहे बुंगीचं नाव काय, बुंगीचं नाव काय. बुंगीचं नाव ईश्वरी आहे आणि आपल्या दाद्याचं नाव आदर्श आहे. त्या दोघांना पण शाळेत आणायला जावं लागेल. येते ती निम्यापर्यंत, पण निम्यापर्यंत अडचण असल्यामुळं आणायला जावं लागतंय. तर मग मी दादाला त्यांना आणायला जाताना किंवा घेऊन येताना मी करेन एक व्हिडिओ आणि टाकन. तर चला ह्या आयडीला पण तुमचा सपोर्ट राहू द्या. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, शेअर पण करा, कमेंट्स पण करा, पण चांगल्या करा, वाईट करू नका. तर चला बाय.